नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या या YouTube चॅनल वरती। चला तर आज जाणून घेऊया की नागदिवे कशी करायचे, नागदिवाळी कशी साजरी करावी, जाणून घेऊया त्याचे महत्त्व आणि मान्यता। आज मार्गशीर्ष पंचमी असून हा दिवस काही भागात विवाह पंचमी तर काही भागात नागदिवे नागदिवाळी म्हणून साजरा करतात। महाराष्ट्रात नागदिवाळीचे खास महत्त्व आहे। अनेक धर्माचे लोक राहतात, प्रत्येकाच्या चालीरीती वेगवेगळ्या आहेत। काही मोठे सण सोडले तर सर्व राज्यामध्ये वेगवेगळ्या धार्मिक श्रद्धा चालीरीती अनेक पद्धतीने असतात। मार्गशीर्ष पंचमी या दिवसालाही महाराष्ट्रात खूप खास महत्त्व आहे। या दिवशी नागदिवे लावून नागदिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे। मार्गशीर्ष पंचमी विवाह पंचमी म्हणून साजरी करतात। महाराष्ट्रातील हा नागदिवाळी म्हणजेच ही नागदिवाळी कशी साजरी करावी, चला तर ते जाणून घेऊया। नागदिवाळी हा मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला साजरा केला जाणारा हिंदू सण आहे। या दिवशी नागप्रतिमेची पूजा करण्याची व घरात जेवढे पुरुष असतील त्या प्रत्येकाच्या नावाने पक्वान करून त्यावर एक एक दिवा लावण्याची प्रथा परंपरा आहे। आपल्याकडे दिवाळी, देव दिवाळी आणि यानंतर नागदिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे। यात महत्त्वाचे म्हणजे दिवे आहेत। आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन प्रकाश यावा हीच या मागची श्रद्धा आहे। नागदिवाळीला लावण्यात येणारा दिवा हे दीर्घायुष्याचे प्रतीक आहे व नाग हे कुलाच्या मूळ पुरुषाचे प्रतीक आहे। या मूळ पुरुषाच्या कृपेने घरातल्या ह्या पुरुषांना दीर्घायुष्य लाभावे असा हेतू असतो। स्कंद पुराणात म्हटल्याप्रमाणे शुक्ला मार्गशिरे पुण्या श्रावणे यात पंचमी स्नानदानेर बहुरफुला नागलोक प्रदायिनी। या वचनानुसार श्रावण शुद्ध पंचमी प्रमाणे मार्गशीर्ष शुद्ध पंचमीलाही नागाची पूजा केल्याने आणि व्रत केल्याने फलप्राप्ती होते, सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होते। या दिवशी नागदिवाळीला नागदिवे बनवले जातात। काही ठिकाणी गव्हाच्या पिठाचे तर काही ठिकाणी कणकेचे तर काही ठिकाणी बाजरीच्या पिठाचे दिवे करतात। आपापल्या परंपरेनुसार कोणी 1 तर कोणी 5 तर कोणी 11 दिवे घरात करतात। पुरुष मंडळी जेवढे आहेत तितके दिवे लावण्याची पद्धत आहे। हे दिवे डमरूच्या आकाराचे केले जातात किंवा काही जण साधे दिव्यासारखेही दिवे करतात। या दिव्यासह हरभऱ्याची भाजी, मेथीची भाजी, वांग्याचे भरीत, भात असा नैवेद्य अर्पण करावा। या दिवशी कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या नावाने एक पदार्थ तयार करतात आणि त्याला दुप्पट तुपात दिवा लावून पूजा करावी। हा सण कुटुंबातील आजी माजी सदस्यांची आठवण करून देणाऱ्या दिव्यांचा स्मरण करण्यासाठी आणि नात्यांचा गोडवा वृद्धिंगत करण्यासाठी असतो। दिवा मांडून पूजा करावी। या दिवशी घरातील सर्व सदस्यांच्या नावाने गोष्टी केल्या जातात, जसे की अनारसा, लाडू, बासुंदी, श्रीखंड, साय, साखर, पेढा, बर्फी, जिलबी असे अनेक पदार्थ घरात बनवले जात असत आणि काही विकतही आणले जात। मग हे सर्व पदार्थ एका ताटात ठेवून देवाची पूजा केली जाते आणि त्या दिव्यांचे आशीर्वाद सर्व घरातील सदस्यांनी घ्यावे। या सणाचा हेतू दीर्घायुष्य, कुटुंबातील एकता व संस्कृतीचे संवर्धन हा आहे। नाग हा कुलाचा मूळ पुरुष असल्यामुळे आणि त्याची पूजा हा सणाचा मुख्य भाग आहे। या वर्षी 2025 मध्ये हा सण 25 नोव्हेंबर 2025 वार मंगळवार रोजी येत आहे, म्हणजे आज आहे। नागदिव्यांचा सण म्हणजे पारंपरिक कुटुंबावर आधारित दिव्यांची पूजा करणारा, नामानुसार प्रत्येकासाठी खास पदार्थ बनवणारा सण जो दीर्घायुष्य आणि नात्यांचा गोडवा वाढवतो असे समजते, म्हणजे असा हा सण आहे। या दिवसाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नागदिवे हा चंपाष्टमीच्या आदल्या दिवशी येणारा एक गोड आणि कौटुंबिक सण आहे। या सणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक घरातील सदस्यांच्या आवडीनुसार शक्यतो त्याला सर्वात जास्त आवडणारा एक पदार्थ तयार करून तो व्यक्तीच्या नावाने देवापुढे ठेवला जातो। या पदार्थाची मांडणी एका ताटात करावी आणि त्या भोवती फुलवात लावून ती फुलवात देवाला ओवाळावी। हे केवळ पक्वान नसून घरातील प्रत्येक व्यक्तीचे प्रेम आणि महत्त्व जपणारा एक अनोखा विधी आहे। हे सर्व पदार्थ नंतर कुटुंबातील सर्वांना पदार्थ म्हणून वाटावे, ज्यामुळे नात्यातील गोडवा आणखी वाढेल। या नागदिव्यांची खास परंपरा, या सणाला खास परंपरा जोडलेली आहे, जसे की कुटुंबातील पहिल्या अपत्याच्या मुलगा असो किंवा
मुलगी दिवा हा त्याच्या मामाच्या दिव्याच्या पद्धतीनुसार किंवा आवडीनुसार ठेवावा। या रिवाजामुळे आई वडिलांकडून होणाऱ्या प्रेमासोबतच मामा भाच्याच्या पवित्र आणि अतूट नात्याची महती वाढते। नागदिवे सण म्हणजे केवळ पक्वानाची रेलचल नसून घरातील व्यक्तीला महत्त्व देणारी, आपुलकी जपणारी आणि नात्यातील गोडवा वाढवणारी एक सुंदर परंपरा आहे। अशा पद्धतीने आताच आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेतले की नागदिवेच्या दिवशी काय करावे, नागदिवे कसे करावे, का साजरे केले जातात, तसेच या दिवसाचे विशिष्ट महत्त्व हे सर्व काही या व्हिडिओ मध्ये जाणून घेतले। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।